पायथागोरस थेरमचा पुढचा सेक्शन पाहत आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केला होता. तर आता प्रॅक्टिस सेट 2.1 नंतर जो टॉपिक आहे तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम. तर दोन इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स आपण आता शिकणार आहोत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन हे, जर एखाद्या ट्रायंगलमध्ये किंवा एखादा ट्रायंगलचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल आणि त्या ट्रायंगल ABC मध्ये अँगल सी हा ॲक्यूट अँगल आहे. सो अँगल सी हा जर ॲक्यूट अँगल असेल आणि सेगमेंट AD ही परपेंडिक्युलर आहे सेगमेंट BC ला, तर आपल्याला प्रूव्ह दॅट म्हटलंय AB स्क्वेअर. आता हे AB स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस BC 2BC इंटू DC कसं आलं ते नेमकं लक्षात घ्या, कारण तुम्हाला हे लक्षातही ठेवायचं आहे आणि त्याचा वापर पुढे काही एक्झाम्पल सॉल्व करताना पण करायचा आहे. पण असा प्रूफ तुम्ही कधी सांगणार, जर तो अँगल ॲक्यूट असेल तरच, आणि त्या अँगलची समोरची साईड जेव्हा तुम्ही AB म्हणताय तिचा स्क्वेअर येतो, तो इक्वल टू असतो BC आणि AC ज्या रिमेनिंग साईड्स आहेत त्या ट्रायंगलच्या त्यांच्या स्क्वेअरची सम होते आणि मायनस 2 टाइम्स. आणि मग इथं जो परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला होता तो पूर्ण BC आणि त्याचा एक पार्ट त्या अँगल जवळचा पार्ट, थोडक्यात त्या अँगल पासूनची साईड BC आणि DC यांची मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे दिसते. तर मग आता आपण पाहणार आहोत ह्या पार्टचा प्रूफ दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून. त्याकरता आपण काही डिस्टन्सेस हे दाखवले ते आपण काय सांगू आता. सो थेरममध्ये सुरुवात करणार, लेट AB आहे ज्याला C म्हटले, BC ची लेंथ आपण A मानली आणि AC ची लेंथ B मानली. तर हे नेमकं नाव देण्याचं किंवा हे जे ABC आले ते कसे आले पहा. अँगल C ची अपोजिट साईडची लेंथ स्मॉल c ने दाखवली, अँगल B ची अपोजिट साईडची लेंथ स्मॉल b ने दाखवली आणि अँगल A ची अपोजिट साईड जी BC आहे तिची लेंथ A ने दाखवलेली आहे. त्यामुळं अँगलची अपोजिट साईड हेच त्याची लेंथ असणार आहे, म्हणजे A ची अपोजिट साईड A. AD ला पण आपण P मानून घेतले आणि मग ह्या ज्या लेंथ आहे BC ला x मानलंय पहा, आणि DC ला x मानल्यामुळे ही रिमेनिंग लेंथ राहणार आहे BD इक्वल टू A x. सो ते आपण ऑलरेडी शो केलं आहे पहा. तर तुम्हाला एक्झाम्पल असा क्वेश्चन आला तर तुम्हाला प्रूफ या पद्धतीने द्यावा लागेल, तो आपण आता पाहू. तर मग मी आधी इकडचा ट्रायंगल घेतो, तो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ABD. ट्रायंगल ABD हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनस AB चा स्क्वेअर हा AD प्लस BD च्या स्क्वेअरच्या सम एवढा असणार आहे. सो AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर रिझन देऊ शकता तुम्ही पायथागोरस थेरम. पण AB ही लेंथ आपण C मानलेली असल्यामुळे C स्क्वेअर इक्वल टू AD ची लेंथ आपण P मानलेली म्हणून P चा स्क्वेअर प्लस BD ची लेंथ आपण A x आणली होती किंवा लिहिली होती त्याचा होणार आहे स्क्वेअर. सो C स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर प्लस A B ब्रॅकेट स्क्वेअर करा, A चा स्क्वेअर होईल मायनस 2AB. AB तुमचा x आहे आणि प्लस B चा म्हणजे ह्या x चा होणार आहे स्क्वेअर. हे आले C स्क्वेअर इक्वल टू, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. मग आता आपण दुसरा ट्रायंगल घेणार आहे जो राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन राईट अँगल ट्रायंगल दुसरा ट्रायंगल जो इकडच्या बाजूला आहे पहा, ट्रायंगल ABC. हा पण राईट अँगल ट्रायंगल होता, तुम्ही इथे उल्लेख केला तरी चालेल की राईट अँगल ट्रायंगल ABD. सो राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे पायथागोरस यूज करायला तुम्हाला परमिशन मिळाली असण्याचं मिनिंग होईल. आता इथं पण राईट अँगल ट्रायंगल सांगितल्यामुळे ह्या ट्रायंगल साठी आपण पायथागोरस थेरम वापरू. सो AC स्क्वेअर इक्वल टू AD प्लस DC स्क्वेअर पहा. सो AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. सो AC ची लेंथ आपण B मानलेली आहे. सो B स्क्वेअर इक्वल टू AD पहा किती आहे, AD P आहे त्याचा स्क्वेअर होईल आणि प्लस DC ला आपण x घेतलं होतं, सो x चा होईल स्क्वेअर.
मग आता मी एक काम करतो, हा प्लस एक्स स्क्वेअर इकडे आणतो, म्हणजे मला बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ला आपण आता घेणार आहे, आणि पी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आपली आहे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आलेली आहे ती इथं पी स्क्वेअरच्या ऐवजी पुट करणार. सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. सो सी स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर आहे बघा, पी स्क्वेअर आहे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर. सो दॅट मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर विल कॅन्सल, आणि उरता काय पहा, इथं उरतोय सी स्क्वेअर, इकडचा बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तसाच, आणि राहिला मायनस 2ax. मग आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण यात पुट करू. सी स्क्वेअर, सी चा स्क्वेअर म्हणजेच ए बी चा स्क्वेअर होईल. सो सी च्या जागी होईल ए बी स्क्वेअर. बी स्क्वेअर कोण आहे पहा, बी स्क्वेअर म्हणजे ए सी स्क्वेअर आहे, तो ए सी स्क्वेअर पण इथं आहे पहा, आणि ए स्क्वेअर म्हणजे बी सी स्क्वेअर आहे, तो पण इथं आहे. मायनस 2 इथं आहे, ए च्या ऐवजी येणार आहे बी सी, तो इथं आहे, आणि एक्स च्या ऐवजी येणार आहे बी सी, तो पण इथं आहे. म्हणजे याच्यानंतर ही स्टेप लिहून आपण लिहिणार फायनल आन्सर, म्हणजे प्रूफ ऑफ द थेरम किंवा प्रूफ ऑफ द रिझल्ट किंवा पायथागोरस थेरमचा पहिल्या ॲप्लिकेशनचा प्रूफ आपण खरं म्हणजे कंप्लीट केला आहे, जो ॲक्यूट अँगल ट्रायंगलसाठी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या, तो ट्रायंगल ॲक्यूट अँगल ट्रायंगल असला पाहिजे तरच हे होल्ड करतं. सो लक्षात ठेवा हा प्रूफ. आपण आता सेकंड ॲप्लिकेशनकडे जाऊ. मग आता पायथागोरसचा ॲप्लिकेशन, सेकंड ॲप्लिकेशन आपण बघू. तिथं काय म्हटले पहा, इन ट्रायंगल ए बी सी, एक ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये अँगल ए सी बी इज ऑब्ट्यूस अँगल. ए सी बी हा अँगल ऑब्ट्यूस अँगल म्हणजे ग्रेटर दॅन 90 चा अँगल आहे. सेगमेंट एडी परपेंडिक्युलर, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर बीसी असल्यामुळं आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय ए बी स्क्वेअर इक्वल टू. पण हे जे एक्सप्रेशन आलंय पहा, जे मागच्या ॲप्लिकेशन नंबर 1 मध्ये आलं होतं तेच एक्सप्रेशन जसंच्या तसं आहे, फक्त मायनसच्या ऐवजी इथं प्लस झालाय, ते लक्षात घ्या. पण अँगल सी हा ऑब्ट्यूस असल्यामुळं याची अपोजिट साइड ए बी चा स्क्वेअर दिसतोय पहा, आणि रिमेनिंग साइड ए सी आणि बी सी त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन आहे, आणि प्लस 2 टाइम्स हे जो परपेंडिक्युलर काढल्यामुळं ह्या अँगल पासूनचं परपेंडिक्युलरचं डिस्टन्स आणि त्या व्हर्टेक्सचं डिस्टन्स म्हणजे बी सी आणि डी सी ह्या डिस्टन्सेसचा मगाच्या सारखाच गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. मग सुरुवात आणि बऱ्यापैकी प्रूफही सेम आहे. तो कसा येतोय पहा. मग आपण लेट ए बी ह्या लेंथला मगासारखं सी मानून घेऊ, बी सी ह्या लेंथला ए आणि ए सी ह्या लेंथला बी. त्यानंतर ए बी ला आपण पी मानलं होतं, त्यानंतर बी सी ला आपण एक्स मानलं होतं. पण इथं आता काय झालं काय पहा, बी सी ए आहे आणि बी सी एक्स असल्यामुळं पूर्ण बी डी ही लेंथ ए प्लस एक्स असणार आहे, म्हणजे ॲडिशन असणार आहे. आणि मग आता आपण मग असे जसे दोन पायथागोरसचे थेरम वापरले होते तसे आपण आता वापरून घेऊ. सो सुरुवातीला आपण वापरू ट्रायंगल ए डी बी चा पायथागोरस थेरम. सो तो आहे राईट अँगल ट्रायंगल. सो इन राईट अँगल ट्रायंगल ADB. सो पायदा ADB हा राईट अँगल ट्रायंगल आपण यूज करतोय. हायपोटेन्यूस AB चा स्क्वेअर, हायपोटेन्यूस AB स्क्वेअर हा AD प्लस BD स्क्वेअर असणार आहे. सो AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. सो AD स्क्वेअर, पण AD आपण P घेतल्यामुळे P चा स्क्वेअर होईल प्लस BD, हे BD हे डिस्टन्स आपण आताच A प्लस x सांगितलं होतं त्याचा स्क्वेअर होईल. इकडं AB आपण आता C हा सांगितलाय, सो C स्क्वेअर होणार आहे. सो C स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर प्लस A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर केला तर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर मगाच्या सारखाच मिळेल. आणि हे आलं होतं आपलं बाय पायथागोरस थेरम. नाव याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. मग आता दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेऊ आपण. सो इन राईट अँगल ट्रायंगल
राईट अँगल ट्रायंगल असणार आहे ADC. सो ADC अगेन पायथागोरस थेरमनुसार हा छोटा ट्रायंगल आपण घेतला, हायपोटेन्यूज AC चा स्क्वेअर हा रिमेनिंग AD आणि DC साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असणार आहे. सो AD plus DC. Reason is again Pythagoras theorem. मग आता AC कोण आहे पहा, AC हे डिस्टन्स आपण B मानलेलं आहे, सो B स्क्वेअर. AD हे डिस्टन्स आपण P मानलेलं आहे आणि DC हे डिस्टन्स आपण x घेतलेला असल्यामुळे x स्क्वेअर मिळेल. हा प्लस x स्क्वेअर इकडे आणा म्हणजे p स्क्वेअर मिळेल b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. आणि मग याच्यासारखं सबस्टिट्यूशन करून घेऊ. सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन 2 p स्क्वेअर च्या जागेवर b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वेशन 1 मध्ये p स्क्वेअर च्या ऐवजी ठेवू. सो c स्क्वेअर इक्वल टू p स्क्वेअर काय आहे पहा, b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे प्लस a स्क्वेअर तसाच प्लस 2ax तसाच आणि शेवटचा x स्क्वेअर तसाच, जेणेकरून प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मग उरतंय काय काय पहा, c स्क्वेअर इक्वल टू हा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर लिहू आपण प्लस 2ax शिल्लक आहे. आणि मग c च्या जागेवर c ची व्हॅल्यू टाका. c च्या जागेवर जर आपण ab टाकला पहा तर c स्क्वेअर च्या जागेवर ab स्क्वेअर येईल. त्यानंतर a स्क्वेअर b स्क्वेअर च्या जागेवर bc आणि ac येईल पहा, कारण bc a आहे आणि ac b आहे. तो b स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर bc स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर दिसतंय प्लस 2 टाइम्स ax आहे पहा, तर त्यातला a म्हणजे bc आहे आणि x म्हणजे dc आहे, तो येतोय थोडक्यात. ह्या स्टेप नंतर तुम्ही फायनल प्रूफचं स्टेटमेंट लिहिणार आणि प्रूफ फायनल करणार. सो हा राहील प्रूफ फॉर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्या ट्रायंगल मधला एक अँगल जर ऑब्ट्यूज असेल तरच आपल्याला ह्या पद्धतीचं एक्सप्रेशन लिहिता येईल. सो ह्या दोन ऍप्लिकेशनच्या बेसिसवर आपण पुढचा अजून एक इम्पॉर्टंट थेरम प्रूव्ह करणार आहोत, त्याला म्हणतात अपोलोनियस थेरम. मग आता अपोलोनियस थेरम काय आहे पहा. इन ट्रायंगल ABC जर एखाद्या ट्रायंगल मध्ये इफ m इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, तुम्हाला जर मिड पॉइंट किंवा मीडियन दिलेली असेल त्या ट्रायंगलची, तर देन प्रूव्ह दॅट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ते आपण या फिगर मधून समजून घेऊ की ट्रायंगल ABC मध्ये m हा जर मिड पॉइंट असेल साइड BC चा तरच आपण अपोलोनियस थेरम यूज करणार आहोत. तर थेरम काय आहे पहा, m हा जर मिड पॉइंट असेल तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे ज्या व्हर्टेक्स पासून मीडियन निघाली आहे त्या दोन साइड पासूनचा स्क्वेअरची सम ही ट्वाइस त्या मीडियनचा स्क्वेअर म्हणजे AM स्क्वेअर असतो प्लस ट्वाइस त्या मीडियन मुळे जे दोन इक्वल पार्ट झाले मिड पॉइंट मुळे त्यातल्या एकाच्या पार्टच्या ट्वाइस असतो. मग आता आपण पाहू गिव्हन, टू प्रूव्ह आणि प्रूफ. इथं आपण एक कन्स्ट्रक्शन सुद्धा दाखवणार आहे, ते म्हणजे AD ड्रॉ केला आहे परपेंडिक्युलर टू BC. मग गिव्हन काय राहील पहा. सो गिव्हन इज ट्रायंगल ABC मध्ये इन ट्रायंगल ABC m is midpoint of side BC. किंवा तुम्ही सेगमेंट AM मीडियन आहे असं पण म्हणू शकता किंवा m हा मिड पॉइंट सांगितला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर हे झालं गिव्हन. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते आपण लिहू. सो टू प्रूव्ह करायचंय पहा, जे इथं आपण आता विचारलं होतं ते. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. सो हे झालं टू प्रूव्ह. आता एक कन्स्ट्रक्शन केलंय आपण ते सांगू. सो कन्स्ट्रक्शन है ड्रॉ सेगमेंट AD perpendicular to segment BC.
सो AD BC ला परपेंडिक्युलर आहे ते सिलेक्ट केलं आणि आपण पाहू आता प्रूफ ऑफ द थेरम. जर एक्झामला तुम्हाला एवढं दिलेलं असेल, हे सगळं गिवन असेल, तर हे टू प्रूफ लिहिण्याची गरज नाही, गिवन लिहिण्याची गरज नाही, जे क्वेश्चन मध्येच आहे. तुम्ही डायरेक्ट कन्स्ट्रक्शन कडे या आणि प्रूफ लिहा. त्यासाठी आधी अर्थातच तुम्हाला फिगर काढावी लागेल. फिगर जर क्वेश्चन मध्ये दिलेली असेल तर मग आन्सर मध्ये काढण्याची गरज नाही. सो प्रूफ मध्ये आपण आता ट्रायंगल AMC ह्या ट्रायंगल मध्ये अँगल AMC हा ॲक्यूट अँगल असला पाहिजे. हा AMC हा अँगल ॲक्यूट का आहे? कारण एक लक्षात घ्या, इकडून 90 डिग्री म्हणजे इकडून सुद्धा 90 डिग्री येणार आहे आणि हा 90 डिग्री आहे, तर हा छोटा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल होईल आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये रिमेनिंग दोन अँगल हे ॲक्यूट असतात. म्हणून ट्रायंगल AMD म्हणजेच अँगल AMC हा ॲक्यूटच असला पाहिजे आणि ॲक्यूट अँगल असल्यामुळं आपण त्या ट्रायंगल मध्ये पायथागोरसचं ॲप्लिकेशन वापरू, म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरू. अँड देअरफॉर जर ॲक्यूट अँगल हा असला तर ह्या ट्रायंगल मध्ये की अपोजिट साइड AC स्क्वेअर हा AC स्क्वेअर हा AM प्लस MC स्क्वेअर एवढा असणार आहे. ॲडिशन ऑफ AM प्लस MC मायनस 2 टाइम्स त्या अँगल पासून ह्या D पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ट्वाइस MD इनटू M पासून या C पर्यंतचं डिस्टन्स MC घेणार आपण. बघ आता AC स्क्वेअर तसाच ठेवू, AM स्क्वेअर आहे तसाच, पण MC ह्या MC लेंथच्या ऐवजी मी BM ही लेंथ लिहितो. सो MC च्या ऐवजी BM घेतला स्क्वेअर मायनस 2MD तसाच इथं पण MC च्या ऐवजी BM लिहून टाकला, कारण BM आणि MC हे दोघंही इक्वल आहेत का? BM आणि MC हे दोन डिस्टन्स इक्वल आहेत, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे की M इज मिड पॉइंट ऑफ साइड BC. M हा मिड पॉइंट असल्यामुळे BM MC हे डिस्टन्सेस इक्वल होतील आणि म्हणून MC च्या ऐवजी दोन्ही ठिकाणी BM लिहून टाकला. आणि मग आता याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. मग आता इक्वेशन 1 आपण मिळवलंय. आता आपण दुसरा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल घेऊ. आपण आता ॲक्यूट अँगलची प्रॉपर्टी वापरली. मग आता आपण इकडचा अँगल ॲक्यूट सांगितला होता पहा, AMC तो इथं दिला होता अँगल AMC. जर हा अँगल ॲक्यूट असेल तर इकडचा अँगल ऑब्ट्यूस असला पाहिजे, कारण ही लिनियर पेअरची ॲडिशन आपल्याला माहिती आहे 180 डिग्री असते आणि मग हा ट्रायंगल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होईल. सो इन ट्रायंगल AMB अँगल AMB हा अँगल झालाय ऑब्ट्यूस, इज ऑब्ट्यूस. आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर आपण पायथागोरस थेरमचं सेकंड ॲप्लिकेशन यूज करू आणि त्यावरून जर ऑब्ट्यूस अँगलचा अपोजिट साइड AB त्याचा स्क्वेअर आपल्याला मिळतो इक्वल टू तो स्क्वेअर रिमेनिंग साइड्स AM आणि BM च्या स्क्वेअर एवढे असतात. सो AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑब्ट्यूस साठी प्लस येतं पहा, ॲक्यूट साठी मायनस आलं होतं. सो प्लस 2 टाइम्स ह्या परपेंडिक्युलर पासून त्या M चं डिस्टन्स म्हणजे ट्वाइस MD इनटू आणि त्या व्हर्टेक्स पासून त्या M चं अँगल पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे BM. सो इनटू BM याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. आता मी करतो ॲडिशन. सो ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. जर दोन इक्वेशन ऍड केले तर काय होईल बघा. सो लेफ्ट हँड साइड ऍड करून घेऊ आपण इक्वेशनची. सो AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर किंवा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर होईल इक्वल टू AB स्क्वेअरच्या इक्वल टू काय होतं ते लिहून काढू. AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस ट्वाइस MD इनटू BM होतं. हा झाला AB स्क्वेअरच्या इक्वल टू प्लस AC स्क्वेअर आहे, तर AC स्क्वेअरच्या इक्वल टू ची राईट हँड साइड काय आहे लिहून काढू. AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर आहे का पहा
I bar minus 2 times md into bm. सो मायनस आणि प्लस ची टर्म कॅन्सल होईल पहा सेम टर्म आहे आणि मग काय काय राहिले पहा am स्क्वेअर प्लस am स्क्वेअर होईल ट्वाइस am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर होईल ट्वाइस bm स्क्वेअर आणि मग ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस am स्क्वेअर प्लस ट्वाइस bm स्क्वेअर. तेच आपला प्रूफ आपल्याला करायचं होतं किंवा टू प्रूफ होतं. सो हा राहील प्रूफ ऑफ अपोलियस थेरम. सो हे सगळे थेरम किंवा रिझल्ट इम्पॉर्टंट आहेत तर ते चांगले करून ठेवा आणि ह्या बेसिसवर आपण ह्या चॅप्टरचा लास्ट प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणार आहोत. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 फिनिश करू. सो सी यू टिल देन, गुड बाय.